तर सुरुवात करूया आज अकोल्यातील देवीच्या दर्शनाला। तर प्रथम दर्शन करूया अकोल्याच्या मोठी आईचं। यांच्या मंडळाचं नाव आहे श्री युवा क्रांती नवदुर्गा उत्सव मंडळ। अकोल्यातील सर्वात मोठी मूर्ती याच मंडळाची आहे। तर दुसरी देवी आहे योगायोग नवदुर्गा उत्सव मंडळ यांची। या देवीला नाना उजवण्याची देवी या नावाने ओळखले जाते। नाना उजवणे परिवारकडून मला अतिशय सुंदर अशी प्रतिमा भेट दिली। तिसरी देवी आहे डाबकी रोडची देवी। ही देवी सिंहावर सवारी करत आहे। या देवीच्या दर्शनाला तुम्हाला जाताना गुफेमधून जावे लागते। यांच्या मंडळाचे नाव आहे आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळ। चौथी देवी आहे सिंधी कॅम्पची देवी। इथे तुम्हाला देवी देवतांचे दर्शन तर होईलच, त्याचसोबत तुम्हाला असं वाटेल की सर्व देवी देवता पृथ्वीवर अवतरले आहे। यांच्या मंडळाचे नाव आहे महाशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ। या मंडळाकडून मला श्रीफळ सुद्धा देण्यात आले। पाचवी देवी आहे जव्हार चौकची देवी। ही देवी गौमातावर विराजमान आहे। गौमातामध्ये 36 कोटी देवदेवतांचा वास असतो। अशा गौमातावर देवीची अतिशय सुंदर